दिंडीमध्ये आपण सहभागी झालेलो आहे, कारण की आपण विठ्ठलाची दिंडी बघितली, पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या बघितल्या, ग्रंथ दिंडी असेल, वृक्ष दिंडी असेल, परंतु जी कॅमेरा दिंडी या ठिकाणी निघालेली आहे त्याबद्दल काय? खरोखर मी तर असं म्हणेल, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा नाभ पद्मनाभ जोडियेला. आपण गजानन महाराजांचा दिंडी सोहळा पाहिला, विठ्ठलाचा दिंडी सोहळा पाहिला, आधी करून सगळ्या संतांचे आपण या ठिकाणी दिंडी सोहळे पाहिले. पण ही जी दिंडी आहे ही मला असं वाटतं की ऐतिहासिक दिंडी आहे, कारण कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येकाचं जे उज्ज्वल भविष्य आहे आपण एका प्रतिमेच्या माध्यमातून टिपत असतो, आणि आज हे सर्व कॅमेरा मिळून या ठिकाणी कॅमेऱ्याची मिरवणूक काढते. मला तरी अत्यंत आनंद या ठिकाणी होता. ही सर्व मंडळी उत्साही या ठिकाणी दिसते, आणि ही दिंडी आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिंडी असावी. आणि मला असं वाटते की या अगोदर अशी दिंडी कोणी काढली नसेल, म्हणून सगळ्यांना या दिंडीचा अत्यंत आनंद आहे. आज ही जी कॅमेरा दिंडी काढण्याचा संकल्प कसा? सर्वप्रथम 1839 मध्ये फ्रेंच मध्ये सगळ्यात पहिला फोटो निघाला, त्या फोटोचं प्रतीक त्या दिवसापासून मानले जाते. म्हणून 19 ऑगस्ट हा कॅमेरा जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच औचित्य साधून आम्ही ही दिंडी तयार केलेली आहे. किती वर्षापासून फोटोग्राफी करतो? मी गेले जवळपास 14 वर्षापासून फोटोग्राफी करतो. आणि हा जो कॅमेरा दिंडी या ठिकाणी आपण बघितली का? कॅमेरा दिंडी आतापर्यंत मला तरी वाटतं कुठंच आतापर्यंत कॅमेरा दिंडी ही काढण्यात आली नाही, आणि एक चिखली संघटनेच्या वतीनं आज कॅमेऱ्याची या ठिकाणी दिंडी ठेवण्यात आली. तर ही जी संकल्पना आहे कॅमेरा दिंडी काढण्याची, ही संकल्पना कशी आहे? ज्याप्रमाणे वारकऱ्यांचं दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा आहेत, त्याप्रमाणे आमच्या जे सर्व कॅमेरामॅन असतील, सर्व फोटोग्राफर मंडळी असेल, यांचं दैवत, आराध्य दैवत आम्ही कॅमेराला मानतो. त्याप्रमाणे आम्ही कॅमेरा दिंडी काढलेली आहे. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त दरवर्षी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो, पण यावर्षी आम्ही थोडासा वेगळ्या प्रकारचा म्हणजे कॅमेरा दिंडीचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं, आणि सर्व फोटोग्राफर बंधूंनी आणि चिखलीतील सर्व नागरिकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार.